पुढे बघूया बातमी आहे मुंबई विमानतळावर ना. मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 18 कोटींचं बघा, लक्षात घ्या, 18 कोटींचं 6 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. विदेशी नागरिकाकडून हे ड्रग्ज जे ते जप्त करण्यात आलंय. सीबीआयने विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. 18 कोटींचं 6 किलो ड्रग्ज हा परदेशी नागरिक घेऊन आला होता. लपवून त्याने ते आणलेलं होतं, पण अखेर ते सापडलं आणि सीबीआयनं विमानतळावर केलेली ही मोठी कारवाई आपण बघतोय. पुढे बातमी नागपूरमधून. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नगरपंचायतीने आयोजित केलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमात अश्लील नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना या ठिकाणी अधिकारी आणि पदाधिकारीही उपस्थित होते. हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतोय. हे अश्लील नृत्य सुरू असताना या कार्यक्रमात अधिकारी पदाधिकाऱ्यांसह महिलाही उपस्थित होत्या. असं असताना घडलेल्या या प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पारशिवनी नगर परिषदेने चौकशीचे आदेश दिले. बातमी पुण्यात जनावरांचं दूध वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन या औषधाचं बेकायदेशीरपणे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 5 जणांना अटक करण्याबरोबरच कारखान्यातून तब्बल 52 लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. पीक विमा काढून देखील अतिवृष्टीत पिकांचं नुकसान झालेलं असताना मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी या बातमीची दखल घेत पीक विमा कंपनीशी संपर्क साधला. यानंतर 1.5 लाखपैकी 75,000 शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना 15 दिवसात भरपाई देण्यात येणार असल्याचं पीक विमा कंपनीने पालकमंत्र्यांना सांगितलंय. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचं नुकसान झाल्याचं विमा कंपन्यांना कळविलेलं आहे, तर कळविलेल्यापैकी 50% शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम विमा कंपनीच्या वतीने वर्ग करण्यात आलेली आहे आणि उर्वरित रक्कम ही 15 दिवसाच्या आत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्याची सूचना केलेली आहे. यानंतर थेट जाऊयात सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं स्वागत करण्यात येतं. बघूया त्याची दृश्य. त्यांच्याबरोबर इतरही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे इतर नेते उपस्थित आहेत. खुद्द कृषी मंत्री अब्दुल सत्तार त्यांच्याबरोबर उपस्थित आहे. आपण बघतोय ही मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि यावेळी खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर राज्यातील इतर मंत्री जे आहेत, संदीपान भुमरे देखील आपण बघतोय, ते देखील यामध्ये गाडीत उपस्थित आहेत. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के देखील आपल्याला दिसत आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आता पुढला कार्यक्रम कशा पद्धतीचा असणार आहे? आता या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं आगमन सिल्लोडमध्ये झालेलं आहे. ही थेट दृश्य बघतोय. श्रीकांत शिंदे हे एका ओपन जीप मध्ये आता बसलेले आहे आणि ओपन जीप मधून श्रीकांत शिंदे जे आहेत ते आता सिल्लोडमध्ये प्रवेश करताय आणि सिल्लोड शहराच्या प्रवेशद्वारावरतीच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जय्यत स्वागत जे आहे ते या ठिकाणी श्रीकांत शिंदे आणि अब्दुल सत्तार यांचं केलं जातंय. अब्दुल सत्तार यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. या संपूर्ण मेळाव्याच्या दौऱ्याच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील मोठा पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. मात्र कुठल्याही प्रकारची बदल जो आहे तो या दौऱ्यामध्ये करण्यात आलेला नाही. जे उद्घाटन आहे ते सगळे उद्घाटन आहे ते सगळे उद्घाटन या ठिकाणी केले जाणार आहे आणि चौकामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये श्रीकांत शिंदे यांचं स्वागत केलं जात आहे आणि या ज्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांची सभा पार पडणार आहे त्या ठिकाणाहून अवघ्या 500 मीटर अंतरावरतीच आदित्य ठाकरे यांची देखील सभा असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे.
संपूर्ण सिल्लोड नगर शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. शहराच्या चौकामध्ये श्रीकांत शिंदे यांचं आणि अब्दुल सत्तार यांचं स्वागत केलं जात आहे. तर आज सकाळी ज्या सिल्लोड शहरामध्ये 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्या ठिकाणी आता तब्बल 1000 ते 1200 पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे. दुपारनंतर सिल्लोड शहरामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. आपण थेट ही दृश्य बघतोय. मोठ्या जल्लोषामध्ये श्रीकांत शिंदे यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. श्रीकांत शिंदे प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताय, त्यांचं स्वागत स्वीकारताय. ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. तर क्रेनवर लावण्यात आलेले भडे मोठे हार जे आहेत ते श्रीकांत शिंदे यांना घातले जात आहे आणि त्यानंतर त्यांचं असं जय्यत स्वागत जे आहे ते या सिल्लोड नगरामध्ये केलं जात आहे. आणि त्यासोबत या ठिकाणचे आमदार जे आहेत सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार ते देखील त्या गाडीवरती श्रीकांत शिंदे यांच्या सोबत आहे. औरंगाबादचे पालकमंत्री जे आहेत ते देखील एक श्रीकांत शिंदे यांच्या गाडीवरती त्या ज्या गाडीवरती ते बसलेले आहे त्या गाडीवरती ते बसलेले आहे आणि चौकामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. आता संभाजी चौकाचा हा सगळा परिसर आहे आणि या चौकामधून सिल्लोड शहरामध्ये प्रवेश जो आहे तो केला जातोय आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये जे आहे ते स्वागत केलं जात आहे. कुठे फुलांचे हार मोठे हार घातले जाते, फटाक्यांची आताशबाजी केली जाते. तर मोठ्या वाहनांमधून येणाऱ्या प्रत्येक गाडीवरती फुलांचा वर्षाव केला जातो. संपूर्ण सिल्लोड शहर जे आहे ते भगवमय करण्यात आलेलं आहे. बरोबर. आता असा हा सगळा माहोल जो आहे तो सिल्लोडमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धन्यवाद लक्ष्मण याविषयी माहिती दिल्याबद्दल. वेळोवेळी आम्ही अपडेट